भाजीला घरामध्ये काय नसेल आणि काय सुचतसुद्धा नसेल ना, तर त्यावेळेस फक्त 2 बटाटे घ्यायचे आणि मस्तपैकी चटपटीत असा हा मसालेदार असा आलू कतली, ह्याला आलू कतलीसुद्धा बोलतात, आणि चटपटी मसालेदार असा बटाट्याची ही भाजी पण वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता, फक्त 2 बटाट्यापासून तुम्ही ही भाजी, काहीच सुचलं नाही ना तर तुम्ही झटकेपट करू शकता. अगदी तोंडाची चव वाढवणारी आणि छानपैकी अशी तयार होणारी ही भाजी आहे. तर चला बघूया आपण ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी सुरुवातीला बडीशेप आणि थोडेसे जिरे, म्हणजेच अंदाजे 1 चमचा थोडंसं भाजून घ्यायचं आहे गरम पॅनवर. इकडे 1 चमच्याच्या अंदाजाने जिरे आणि बडीशेप भाजून घेते. इकडे मी धने नाही टाकत कारण माझ्याकडे धना पावडर आहे, पण तुम्ही इकडे धना, जिरा आणि बडीशेप वाटून घ्यायचं असं भाजून. हे बघू शकता, जर धना पावडर नसेल तर अख्खे धने भाजून याच्यासोबत वाटायचं. आता याचं बारीक कूट करून घ्यायचा, जाडसर, जास्त बारीक नाही करायचा. हे इकडे बघू शकता, बडीशेप आणि जिऱ्याचा मी कूट केला. खूप छान फ्लेवर येतो याने ह्या बटाट्याच्या म्हणजे आलू कतलीमध्ये. आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते, सगळं साईडचं काढून घ्यायचं. हे रोजच्या भाजीपेक्षा म्हणजे रोजचीच बटाट्याची भाजी, पण जरा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या स्टाईलने आपण करायची आहे. हे बघा, सर्व मी काढून घेतले, धने आणि बडीशेप आणि जिरे भाजून घेतले. इकडे बघू शकता, फक्त मी इथे 2 बटाट्याचा वापर केलेला आहे. कंटाळा आला असेल, कधी काही करायचं सुचतसुद्धा नसेल, भाजीसुद्धा काय नसेल, तर अशा टायमाला फक्त 2 बटाटे घ्या आणि झटकेपट ही अशी भाजी बनवा. हे बघा, बटाट्याचे काप केलेले आहे, छानपैकी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. पातळ नाही करायचे, थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत. खूप चांगली भाजी आहे, खूप चांगली टेस्टी चटपटीत अशी ही भाजी तयार होती. म्हणजे रोजचीच भाजी जरा वेगळ्या पद्धतीने करायची. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाट्याचे काप मस्तपैकी. आता मी इकडे साहित्य काय वापरणार आहे, 1 टमाटर चिरलेलं, 1 बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, आणि हे अद्रक आपल्याला वरून असं किसून टाकायचं आहे. आणि लसणाचा वापर नाही करायचा आपल्याला इकडे. तर लगेच आपण पॅनकडे जाऊया. आणि हे जे आपण हे बडीशेप आणि जे आपण जिऱ्याचं वाटण केलं आहे ना भाजून, त्याच्यामध्ये आता मला हे धना पावडर मिक्स करायचं. हे धना पावडर असल्यामुळं मी अख्खे धने जे आहे ते भाजले नाहीत, त्यामुळं मी हे वेगळं धना पावडर याच्यामध्ये ॲड केलं आहे. म्हणजे धना, जिरा आणि बडीशेपचं असं कूट करून घ्यायचं भाजून. किंवा तुमच्याकडे दोन्ही पावडर असेल, बडीशेपचं पावडर किंवा जिरा पावडर, धना पावडर, ते 1-1 चमचा घेऊन असं मिक्स करायचं. हे बघा, ह्या एका टेस्टमुळं भाजीला खूप वेगळा छान असा स्वाद येणार आहे, जे आपण रोजच्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकत नाही. तर इकडे बघू शकता, आता मी कढाईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवते. ह्याला गुजराती, पंजाबी लोक आलू कतलीसुद्धा बोलतात आणि खूप चांगली लागते. तोंडाची चव वाढवायची असेल ना तुम्हाला आणि चटपटीत खायचं जर इच्छा झाली ना, तर नक्की ट्राय करा. फक्त 2 बटाटे घ्यायचे आणि बनवायचं. 1 चमचा इथं जिरे टाकून घेतलेले आहेत. थोडंसं नॉर्मल गॅस कमी करायचा, फास्ट ठेवायचा नाही, हाय फ्लेम ठेवायची नाही. त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघू शकता. आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता हे जे अद्रक घेतलं आहे, हे आता थोडंसं याच्यामध्ये किसून टाकायचं आहे. हे असं किसल्यामुळं ना चारी बाजूने अद्रकचा फ्लेवर येतो, चांगलं सेट होऊन जातं. बघू शकता, मस्त असं अद्रक याच्यामध्ये मी किसून घेतलेलं आहे. लसूण जर आवडत असेल तर तुम्ही लसूण इथं टाकू शकता, पण शक्यतो अद्रकचाच वापर आहे ह्या भाजीमध्ये तरी स्पेशली. तर अद्रक मी थोडं किसून टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि चांगले परतून घेते. राई वगैरे टाकले त्याच्यामध्ये, हे कांद्यासोबत परतून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 टमाटर चिरलेलं, 1 मोठं टमाटर बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं कांद्याला रंग थोडासा ब्राऊन आला की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटर टाकायचं आहे. हे बघा, आता मी 1 मोठा टमाटर बारीक कट करून टाकलेला आहे आणि हे सुद्धा आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात, तेल आपण एवढं काही जास्त वापरलेलं नाही आहे. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. खूप म्हणजे खूपच भारी भाजी लागते ही. हे अशा प्रकारे तरी ट्राय करा, कारण मला वाटतं आपण नेहमी बटाट्याच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण हे अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये कांदा टमाटर लाल झालं की याच्यामध्ये लाल मिरचीचा कूट टाकला. इकडे मी पावडर नाही टाकले,
ह्या एका भाजीचा आपल्याला हा वेगळा पद्धत आहे. इथं मी 2 चमचे छोटे लाल मिरचीचा कूट टाकला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची. हळदीने खूप छान रंग येतो. त्यानंतर गरम मसाला पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकला आहे. भाजीच्या क्वांटिटीच्या हिशोबाने मसाले वापरायचे. इकडे लाल मिरचीचा पावडरचा वापर केलेला नाही आहे. लाल मिरचीचा कूट करायचा आहे. जसं आपण धने जिरे केलेत ना तसं करायचं. त्यानंतर मग आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे इकडे बघू शकता मस्त असं लाल मिरचीचा कूट टाकलेला आहे. हे एक चटपटीत स्नॅक्ससुद्धा होऊ शकतो तुम्हाला बटाट्याचा खाण्यासाठी. आता हे बटाट्याचे काप टाकलेत, म्हणजे टाकता वेळेस कॅमेरा थांबला गेला, पण हे बटाट्याचे काप मी याच्यामध्ये टाकून घेतले. आता आपण टाकणार आहोत याचा मेन भाग म्हणजे हे धना जिरा आणि बडीशेपचं पावडर. बडीशेपमध्ये आपला एक वेगळा फ्लेवर असतो, त्याचा एक खूप छान सुगंध आहे, खूप छान टेस्ट असते बडीशेपमध्ये. तर जिऱ्यासोबत आपण बडीशेपचं वाटण केलं ना, त्या ह्या भाजीला एकदमच मस्त परफेक्ट असा टेस्ट देतात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे असं बडीशेप धना पावडर वगैरे असं एकदम जरी वाटून ठेवलं आणि रोजच्या भाजीमध्ये तुम्ही 1 चमचा तो टाकून बघा, भाजी ना खरंच चांगली होईल. तर हे बघू शकता. आणि थोडासा याला चटपटीत स्वाद देण्यासाठी मी इथं चाट मसाला टाकते. म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये तिखटपणा आहे, बडीशेप धने जिऱ्याचा एक फ्लेवर आहे आणि वरून चटपटीत असा हा चाट मसाल्याचा फ्लेवर. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आपली ही बटाट्याची भाजी रोजच्यापेक्षा किती छान लागेल खाता वेळेस. आता हे सगळं थोडंसं नॉर्मल, अगदी नॉर्मल पाणी टाकले, कारण काय होतं बटाटे कच्चे आहेत. ह्याला तुम्ही थोडंसं नॉर्मल असं उकळूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे थोडंसं नरम सॉफ्ट करू शकता. पण मी पूर्णपणे कच्चे टाकलेत, त्यामुळं थोडंसं चिटकण्याची भीती आहे. याच्यासाठी मी थोडं पाणी टाकले. झाकण ठेवायचे. 1 मिनटं झालं की लगेच चेक करायचं. चांगलं तेल सुटलेलं आहे आणि बटाटे नरम सॉफ्ट आपले पडत चाललेले आहेत. आणि जे पण आपण मसाले याच्यामध्ये वापरले त्याचा इतका सुगंध छान आलेला आहे, मस्तपैकी वाटते. 1-2 मिनटातच ही भाजी तयार होती. वरून कोथिंबीर टाकायची. नरम सॉफ्ट बटाटे आपले शिजलेले आहेत, जास्त गाळसुद्धा करायचे नाहीत. तर ही भाजी आपली झाली आहे परफेक्ट तयार. आलू कतली ह्याला तुम्ही बोलू शकता. तर बघू शकता किती सुंदर चटपटीत अशी दिसते आपली ही बटाट्याची भाजी. तर आता मी याला प्लेटमध्ये घेते काढून थंड करून. हे बघू शकता. आता हे थोडं थोडं हलक्या हाताने आपण ही बटाट्याची भाजी अशी प्लेटमध्ये सर्व करायची. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली ही बटाट्याची रोजचीच भाजी पण वेगळ्या पद्धतीने आपण केली. तर किती भारी याचा एक लुक आला आहे, किती भारी याला एक टेस्ट आली, कारण मसाले आपण वेगळ्या पद्धतीने याच्यात वापरलेले आहेत. अशी भाजी जर तुम्ही पाहुण्यांना किंवा कुठं बाहेर घेऊन गेलात ना टिफिनला वगैरे, तर खरंच तुमची खूप तारीफ होईल. जर ही भाजी कोणी खाल्ली तुम्ही हाताने करून दिली तर नक्की हे ट्राय करा एकदा, कारण की खरंच तुम्हाला आवडेल, माझी खात्री आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या हे ट्राय केल्याच पाहिजेत, कारण रोज रोज आपण एकच चव खाऊनसुद्धा कंटाळा येतोच. त्यामुळं ही रोजचीच भाजी पण जरा मी वेगळ्या पद्धतीने केली आहे. तुम्हाला आवडली असेल तर ट्राय नक्की करा आणि त्याचा रिस्पॉन्स मला नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसोबत. स्वस्त राहा आणि मस्त राहा.